मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 5:30. आपण निघालोय. आपल्या 2 गाडी सीएनजी खाली बसलाय. काल आपण ऑफ घेतला होता, वीक ऑफ होता आपला, सुट्टी. तर आता 2 गाड्या सीएनजी फिल करून घेऊ आणि पुढे बघूया आज आपली सुरुवात कोण करते. आज आपल्याला काम जास्त करायचं, कारण आता आपण बरेच दिवस झाले थोडं व्यवस्थित काम होत नाहीये माझ्या हिशोबाने. तर आज आपण ट्राय करू, स्वतःचं माइंड जरा आपण शांत करू की घरी येऊन काय करायचे. तर ठीक आहे, बघूया किती काम करता येते आज. रॅपिडो कडनं आपल्याला एक राईड आली होती वाकडपासनं, तर आपण एक्सेप्ट केली आणि 1 किलोमीटर गेलो असेल पुढं कस्टमरच्या लोकेशनला, कस्टमरने कॅन्सल केली. 320 रुपयाची काहीतरी राईड होती, कॅन्सल केली. त्याच्यानंतर एक स्टेशनची आली होती, पण मी एक्सेप्ट करायच्या आधीच कोणतरी एक्सेप्ट केली. तर आता आपण इथला ब्रिज उतरून थांबलोय, आपण नेहमी नाश्ता करतो तिथं. तर राईड काही दिसत नाही आज. बघूया आपली सुरुवात करायला किती वेळ लागते, कारण इकडे येऊन थांबलोय आपण, पण कॅबवाले पण नाही येत. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला फर्स्ट राईड. इथनं आपण आता हलणार नाही, कारण उगाच ते नुसतं इकडे फिरत त्यापेक्षा थोडंसं वेट करेल. बघूया, इथनं राईड भेटतात. आता बघूया किती वेळ लागतो राईड, नेक्स्ट राईड भेटायला आपल्याला. तर आपण वाकडच्या तिथनंच निघलो होतो जस्ट. तर आपल्याला उबेरकडनं राईड भेटली आहे पर्वतीची. 220 का 225 दाखवले फेर, पण इकडे वातावरण आता ढगाळ झालेलं आहे, पावसाची सुरुवात होणार आहे असं वाटते. तर बघूया आज आपण काम किती करतोय. तर उबेरकडनं आहे एक 45 मिनिट्स आपल्याला लेट सुरुवात करतोय. समजा 1 तासच आपण लेट सुरुवात करतोय. तर 7 वाजता आपली सुरुवात होतीये. तर बघू राईड कंप्लीट करायला किती वेळ लागतोय, नेक्स्ट साईड आपल्याला कोण देते. तर कस्टमरला सोडलंय आपण. तर मला वाटलं होतं की चतुर्शिंगीचं आहे, पण पर्वतीचं होतं ते. ठीक आहे, हरकत नाही. मी तेच म्हणलं किलोमीटर का जास्त दाखवते. तर कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं तर 320 रुपये आपल्याला दिले. 302 रुपये कस्टमरचं बिल झाले, आपल्याला दिले तर 220. तर आता इथनं आपण पुढं मेन रोडला जाऊ आणि बघूया राईड कोण देते. उबेरकडनं आणली होती आपण ही, आणि टाइम झालाय 7:30. आता ओलाचा इन्सेंटिव्ह वगैरे आहे का चेक करतो, असेल तर मग ओलाच्या राईड जर पडलं तर आपण ते कंटिन्यू करू. ठीक आहे, बघतो कोणाचं काय आहे ते. आपल्याला इथनं लगेचच थोडं आलो असेल पुढं, तर हिंजवडीची राईड पडली. 244 फेर दाखवलाय. बघूया आपल्याला किती भेटेल. 200-220 वगैरे भेटायला पाहिजे. 500 मीटरच कस्टमर आहे. तर बघूया वेळ किती लागतो आपल्याला. आलोय आपण फेज 2 ला. कस्टमरला सोडले आणि कस्टमरचं बिल झालं 319, आपल्याला दिले 232. तर आपलं टोटल अर्निंग झाले 453 रुपये आणि वेळ झालाय 8:23. दोन्ही राईड आपल्याला उबेरकडनंच आहेत. आता इथनं बघूया पुढं आपल्याला कुठं भेटते. थोडासा नाश्ता वगैरे करू आणि बघूया, जर आधी राईड भेटले तर आपण राईड कंटिन्यू करू. ठीक आहे, बघूया. आता इथनं आता आपण फेज 1 पासनं येऊन पुढं सर्कलपासनं पुढं राईड मारलाय. इथं आतमध्ये कंपनी होती. तर ठीक आहे, बघूया आता इथनं कुठं राईड भेटते आपल्याला. आपल्याला हिंजवडीपासनं लोगावची राईड भेटली. 390 रुपये फेर दाखवलाय. तर बघूया आता ही राईड नेमकी आहे कुठली, एअरपोर्टची आहे का पुढं आतमध्ये लोगावला नेतात आतमध्ये. तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला, कॉल पण केलाय, येतो बोललेत. बघूया आता वेळ किती लागतोय आपल्याला इथं ही कम्प्लीट करायला राईड. हिंजवडीतनं जी राईड आणली आपण ती आरमाडा बिल्डिंगच्या इथनं, ती होती विमाननगरला. सिम्बॉयसिस कॉलेज आता इथनं माझ्या लेफ्ट आहे. तर त्या अलीकडच्या चौकातनं फक्त वळलं 400 मीटरवर कस्टमरला सोडले. ऑनलाईन पेमेंट होतं. 312 रुपये काहीतरी दाखवलं होतं मला, मग 90 दाखवलं होतं, पण आपल्याला दिले 298. पेमेंट ऑनलाईन होतं आणि टाइम झालाय 10:12 आणि आपलं अर्निंग झालंय 750 रुपये, 750. 3 राईड आपल्या पूर्ण झाल्यात, सगळ्या मोठ्या राईड. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की अशा ठिकाणाची राईड एक्सेप्ट करायची की जिथनं आपल्याला रिटर्नची राईड भेटेल. तर पहिली आपण वाकडपासनं भेटली, पर्वतीपासनं. ती थोडंसं पुढं आलो असं 1-2 किलोमीटर, तर आपल्याला हिंजवडीची राईड भेटली परत. आणि आता हिंजवडी तिथनंच आपल्याला एक 401 किलोमीटर काहीतरी होतं, तर तिथनं आपल्याला राईड भेटली परत विमाननगरची. आता इथनं भेटून जाईल. इथं आधी आता फ्रेश होतो थोडंसं, कुठं तरी असेल वॉशरूम वगैरे बघतो, आणि नंतर मग आपण पुढं बघूया. आता इथनं बाकी ॲप चालू करतो, किंवा मग एअरपोर्ट आता इथनं जवळच आहे, तर मग एअरपोर्ट साईडला जातो आणि तिकडनं राईड बघू आपल्याला कुठे भेटते. बघा पुढं दिसतंय का तुम्हाला एरोमॉलची बिल्डिंग. ही बिल्डिंग आहे एअरपोर्टच्या पुढच्या साईडला पार्किंगसाठी, ओला उबेरसाठी. तर आपण इथं थांबलोय. 60 गाड्या काहीतरी पुढं आहेत. आता स्टेशनला गेलो असतो तर तिकडे पण जायला किलोमीटर जास्त गेले असते. सो इथनं एअरपोर्ट 1-2 किलोमीटर होतं.
सो आपण इथं आलोय. एक राईड आली होती पण आता ते 4 किलोमीटर लांब होतं आणि 8 किलोमीटर सोडायचं होतं आणि रेट पण नव्हता व्यवस्थित. सो आपण इथं वेट करू राईडसाठी आणि बघूया किती वेळ लागते आपल्याला राईडला. फिरत फिरत पार आपण स्टेशनला आलोय. 1-2 राईड होत्या पण पिकअप दूरचा होता आणि एक रेंटल आली होती मला याचे ओलाकडनं 6 तासाची 60 किलोमीटर आणि 1300 रुपये. मला ते फेअर व्यवस्थित नाही वाटलं पण मी ऍक्सेप्ट करायच्या आधीच ती गेली. 1300 रुपये 6 तासात आपण असं पण करतोय पण आता सध्या असं वाटतं घ्यायला पाहिजे होती ती. मी विचार केला म्हणलं रेट नाही परवडत आहे आपल्याला, कमी आहे पण गेली ती राईड, म्हणजे ऍक्सेप्ट नाही झाली. ऍक्सेप्ट करायला पाहिजे होती. तर या आधी पण एकदा आली होती ती, आपण मागे कॅन्सल केली ती, तो पण रेटचा इश्यू होता. ओलावाले रेट देत नाही रेंटल बुकिंगला. 6 तासाला 1300 रुपये. स्टेशन पासून राईड भेटली होती आपल्याला रॅपिडो कडनं वाकडची 298 20 किलोमीटरची. कस्टमरला सोडले 298 बिल झाले. 298 आणि 750 जवळपास 1050 रुपयाचं अर्निंग झाले. आपला टाइम झालाय 12:15. आता बघूया इथनं आपण पुढे जातोय. तो ओला वगैरे चालू करतो. आपण आलोय फेज 1 ला. आलोय इकडं तर CNG घेतो भरून. बघूया 12:15 झाले तसं म्हणायला, कामचं नाही झालेलं माझ्या हिशोबाने. 1050 रुपयाचंच काम झाले. सकाळी आपला मॉर्निंगला टाइम गेला आणि राईड पण आपल्याला उशिरा भेटल्या. राईड ठीकठाक भेटल्यात पण लेट भेटल्या, म्हणजे गॅप राईड मधला गॅप जो आहे तो जास्त आहे. आता CNG इथं एक 7-8 गाड्या आहेत पुढं आणि इथं फ्रेश पण होऊ आपण आणि बघूया आता इथनं पुढं आपल्याला राईड कुठं भेटते. एक आली होती मस्त 388ची रॅपिडोची, ती ऍक्सेप्ट करतो असं क्लिक विदिन मी म्हणतो लय 1.5 सेकंदामध्ये ती ऍक्सेप्ट गेली, कोणतरी उचलली. आता मी वाक स्टेशन पासून ही घेऊन आलो 298ची आणि इथनं होती 388ची. कामच झालं असतं पण ती ऍक्सेप्ट नाही झाली. रॅपिडोचे चांगले राईड आहेत पण त्या क्वचित असे येतात कधीतरी. तर ठीक आहे, बघूया इथनं आपण कुठे जातोय आता. तर आपल्याला आपण इथं गॅस भरलाय, फ्रेश झालोय. 388 रुपये 385 रुपयाचा गॅस बसलाय आणि आता इथनं आपल्याला एक याची रॅपिडोची राईड भेटली आहे नाशिक फाट्याची. काहीतरी 224 का 226 काहीतरी दाखवलं होतं. तर चाललोय कस्टमरला पिक करायला. एक 1.1 किलोमीटरचाच पिकअप आहे, इथं मागच आहे. आणि बघूया आता आपल्याला वेळ किती लागते. अर्धा-पाऊण तास लागेल माझ्या हिशोबाने, 20-25 मिनिटं, कारण दुपारचा टायमिंग म्हणल्यावर इकडं IT चं काही नसते आता जास्त. तर बघूया किती वेळ लागतोय. राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. रॅपिडोकडनं ही राईड भेटलेली. कस्टमरपासून आपण हार्डली 500 मीटरवर असेल तर कस्टमरनी कॅन्सल केली आणि तिथनं आपल्याला लगेचच उबेरकडनं राईड भेटली आहे 800 मीटरवरनं पुणे एअरपोर्टची. तर आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केला. हायवेच्या पलीकडच्या साईडनी आपण हायवेला बायपासवरनं करून आलोय खालून आणि बघूया आता इथनं कस्टमरला कॉल केला, येतो बोललेत. बघूया आता इथनं 48 मिनिटं दाखवलंय. पकडून चला 1 तास टाइम झाला. 1-2 वाजेपर्यंत आपण एअरपोर्ट पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तिथनं मग आपण गोटू टाकू घरच्या साईडची. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो राईड कम्प्लीट करायला. बहुतेक 50 मिनिटं लागेल कारण ट्रॅफिक नसणार आहे दुपारच्या साईड टायमिंगला. तर फक्त लागलं तर त्याहून मध्ये वगैरे तिथं ट्रॅफिक लागतं. तर बघूया किती वेळ लागते. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरचं बिल झालं 366, आपल्याला दिले 267. आता इथनं आपण गोटू टाकू आणि बघूया आपल्याला राईड कोण देते. बघा हे येलो ड्रेसवाला चाललाय बघा पुढं ग्रीन कलरचा. ही अशी लोक इथं येऊन आपल्याला गाडीला जहाजामार लावतात, पकडतात ती. आणि यांची एक गाडी पण असते, फिरत असते ती पण अशी जॅमर लावते किंवा कोण असं जर रोडला उभा असेल, बघा ही गाडी पण इथं पुढे उभी आहे, असं उभं नाही राहू देत ते. पिकअप पण नाही करू देत, पिकअप ड्रॉप नाही करू देत. हे बघा ही गाडी उभी आहे लेफ्ट साईडला माझ्या. तर अजिबात इथनं पिकअप आणि ड्रॉप नाही करायचं कस्टमरला. वरतीच जावं लागेल एरो मॉलला. तर यांचे सिक्युरिटीवाले येऊन डायरेक्ट जॅमर आणि 500 रुपयाचा फाईन. तर आता इथनं आपण घरी जाऊ. टाइम झालाय 2 वाजलेत. एक राईड पडती हडपसरची पण नको त्या साईडला. तर बघू आपण गोटू टाकू इथनं. जर पडली ठीक, नाहीतर मग आपण घरी निघूया. बघूया वेळ किती लागतोय. आजचे राईड असे काही जास्त नाही आणि राईड ठीकठाक आहेत पण गॅप भरपूर होता प्रत्येक राईडच्या मध्ये, त्यामुळे आपल्याला टाइम जास्त लागलाय.
आणि टार्गेट पण म्हणावं तसं पूर्ण नाही झालेलं. ठीक आहे, प्रयत्न करतोय आपण. तरी आज आपण 2 वाजेपर्यंत थांबलोय. तर बघूया आता उद्या किती काम होते आपलं.